नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ पाहणार आहात दुष्काळग्रस्तांना जे काय मदत भेटणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यंदा पावसाने ओढ दिल्याने नोव्हेंबर महिन्यात दुष्काळाचे दाहक जाणू लागले असून पुढील उन्हाळा गंभीर असेल याचे संकेत आतापासून मिळू लागले आहे। गेल्या आठवड्यात 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता 178 तालुक्यांमध्ये 959 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतर आता पुनर्वसन विषयी उपसमिती त्याचबरोबर गुरुवारी घेतलेला हा निर्णय आहे। त्यामुळे राज्यातील एकूण 218 तालुक्यांमध्ये म्हणजे जवळपास निम्म्या महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या महसूल मंडळामध्ये दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सवलती लागू करण्यात आल्या आहे। माहिती, मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्था मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे। आपत्ती निवारणासाठी उपाययोजना आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे। राज्यात यंदा अपुरा पावसामुळे अनेक विभागात दुष्काळाची झळा बसू लागली आहे। या भागात दुष्काळी जाहीर करून उपाययोजना करून मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। त्याची दखल जे राज्य सरकारने गेल्या आठवड्यात 16 जिल्ह्यातील 40 तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात होती, त्यावर सरकारने सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या मतदारांघातील पक्षाच्या आमदारांना मतदारांसाठी तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। विरोधी पक्षाने विजय विंडेगवार यांनी केलेला आहे। दुष्काळ जाहीर करण्याच्या मागची सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी काही ठिकाणी आंदोलन केले होते, सत्ताधारी आणि विरोधकांकडून करण्यात आले होते। मागणीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण 218 तालुक्यात 1200 पेक्षा अधिक महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे दुष्काळाबाबत मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीच्या नव्याने दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यामध्ये त्वरित उपाययोजना आणि सवलत लागू करण्यात निर्णय घेतला आहे। बैठकीत सहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अन्न नागरिक पुरवठा व आग्रह संरक्षण मंत्री छगन भुजबळ, त्यानंतर ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थित होते। महाराष्ट्राचे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। राज्यातील काही तालुक्यांमध्ये महसूल मंडळामध्ये असलेल्या पर्जन्यमानाची टंचाई लक्षात घेता 75% पेक्षा कमी आणि 750 मिलीपेक्षाही कमी पाऊस पडलेला आहे। असा निकष लक्षात घेऊन 178 तालुक्यांमधील 959 महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे। राज्यातील जनावरांसाठी चाऱ्याची गरज लक्षात घेऊन 1 लाभार्थी शेतकरी म्हणजेच 5 लाख टन मसूर घास त्याचबरोबर निर्मिती करून वितरण करण्यात आले आहे। त्यासाठी 30 कोटीच्या खर्चाचा मान्यता देण्यात आली आहे। तसेच 2019 जळगाव जिल्ह्यातील भडगाव, रावेत, भुसावळ, चोपडा, यावल, जळगाव व पाचोरा या तालुक्यातील शेतपिकाच्या नुकसानीसाठी मदत जाहीर करण्यात निर्णय बैठकीत घेतले आहे। त्याचबरोबर अशा प्रकारे आपण पाहणार दुष्काळग्रस्तांना कशा प्रकारे आपण हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे। हा सदर व्हिडिओ आपण थोडक्यात पाहिला आहे। हा व्हिडिओ इथं संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी।